अमरावती शहर की अपराध शाखा ने एक बार फिर अपनी कुशलता का परिचय देते हुए 24 घंटों के भीतर हत्या जैसे गंभीर अपराध का पर्दाफाश कर लिया। बडनेरा थाना क्षेत्र में हुई इस हत्या में पुलिस ने 3 मुख्य आरोपियों समेत 2 नाबालिगों को भी गिरफ्तार कर लिया है। क्या है यह मामला है 22 अगस्त की सुबह करीब 9 बजे अतुल ज्ञानदेवपुरी तिलक नगर रोड होते हुए बडनेरा रेलवे स्टेशन की ओर जा रहे थे। तभी अज्ञात हमलावरों ने उन पर धारदार हथियारों से हमला कर उनकी हत्या कर दी। इस संबंध में बडनेरा थाने में विविध धाराओं के तहत मामला भी दर्ज कर लिया था, जिसके बाद पुलिस ने विविध ठिकानों से सीसीटीवी के जरिए मिले फुटेज के आधार पर पुलिस आयुक्त अरविंद सावरिया के निर्देश पर अपराध शाखा के निरीक्षक संदीप चौहान के नेतृत्व में 3 टीमें बनाई गई। घटनास्थल के पास लगे सीसीटीवी फुटेज की जांच में 3 संदिग्ध युवक एक बाइक पर जाते हुए दिखाई दिए। फुटेज से मिली जानकारी के आधार पर पुलिस ने सतत 24 घंटों तक निगरानी रखी और खुफिया तंत्र के जरिए ठोस जानकारी हासिल की, जिसके बाद पता चला कि ये सभी जंगल में छिपे थे। पुलिस ने उनका पीछा कर उन्हें गिरफ्तार कर लिया। मिली सूचना के आधार पर पुलिस को पता चला कि आरोपी वर्धा जिले के कारंजा गाड़गे क्षेत्र के जंगल में छिपे बैठे हैं। जब पुलिस की टीम वहां पहुंची तो आरोपियों ने फरार होने की कोशिश की, लेकिन पुलिस ने सतर्कता और सूझबूझ से पीछा कर उन्हें आखिर धर दबोच लिया। गिरफ्तार किए गए आरोपियों के नाम साहिल उर्फ गोलू हरी मोहड़ है, जिसकी उम्र 19 वर्ष, आदिवासी कॉलोनी अमरावती मालटेकड़ी निवासी वह बताया गया है। सक्षम विजय लांडे उम्र 19, निवासी सावंगा गुरव, तालुका नांदगांव खंडेश्वर बताया गया है। जिसके बाद एक नाबालिग बालक है और 2 अन्य नाबालिग जिन्होंने आरोपियों की मदद की। सभी आरोपियों को आगे की कानूनी कार्रवाई के लिए बडनेरा थाने को सौंप दिया गया है। हे दुकान मागे उतरून तो पळत होता तो पडल्यानंतर तो मागे पळत होता असा मागे मारला होता ते आमच्या दुकानात रे ते झाड तुटले इथं स्टॅबिंग केलं इथं मारलं का म्हणजे अंदर जाऊन मारलं का वर मारलं तो वरती अंदर घेऊन गेला त्याला अंदर गाडी घेऊन गेला पडला तोच पडल्यानंतर तो मारलं वर का खाली वरती मारलं खाली पडला खाली पण जाऊन मारलं कोणी दिला कोणाच्या त्याच्यात कोण घेतला लागला पहिली याचा मारला याचा लागला मला। वरिष्ठ अधिकारियों का मार्गदर्शन और पुलिस की टीम वर्क से यह खुलासा हो सका है। इस पूरी कार्यवाही में गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाड़ तथा गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चौहान का मार्गदर्शन रहा। सहायक निरीक्षक अमोल कडू, महेश सिंगोले, अनिकेत कासार व अन्य पुलिस कर्मियों की टीम, जिसमें सुनील लासुरकर, दीपक सुंदरकर, गजाना नेवले, फिरोज खान, सतीश देशमुख सहित कई अधिकारी शामिल थे। इन्होंने इस घटनाक्रम में अहम भूमिका निभाई। इस संदर्भ में पुलिस ने एक पत्रकार परिषद लेकर यह जानकारी दी। 25 रोजी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिलक नगर जो रस्ता आहे बडनेरा रेल्वे स्टेशनकडे जाणार याच्यावर अतुल राहणार पुंडलिक बाबा नगर अमर कॉलनी मागे अमरावती हे बारीपुरा मार्गे बडनेरा रेल्वे स्टेशनला जात होते। त्यांचं नियमित त्या रस्त्यावर जाणं येणं होतं, कारण ते नांदुऱ्याला त्यांची सर्व्हिस त्या ठिकाणी त्यांचं कॉलेज जे आहे ते त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते त्या ठिकाणी नियमित नोकरीनिमित्त जात असत। आज 22 तारखेला काल परवाच्या दिवशी त्यांनी सकाळी ते जात असतात त्या टिळकनगरवर 3 आरोपितांनी मोटरसायकलवर येऊन किंवा 2 व्हीलरवर येऊन त्यांचा खून केलेला होता। या प्रकरणी 413/25 आणि कलम 103(1) भारतीय न्याय संहिताप्रमाणे बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सुरुवातीला या गुन्ह्याच्या बाबत काहीही पुरावा हाती नव्हता। थोडासा अंधुकसा सीसीटीव्हीच्या माध्यमातून 3 संशयित इसम हे त्याच्यावर वाहनावर जाताना स्पष्टपणे दिसून आलेले होते आणि मग याच्यावर 3 संशयित इसमांबाबत पहिल्यांदा तो गुन्हा दाखल करून पोलीस आपले जे क्राईमचं युनिट आहे संदीप चव्हाण साहेब PI आणि त्यांचं पथक, त्याच्यामध्ये महेश इंगोले आणि इतर सर्व अनिकेत कासार, सुनील लासुरकर, इतर सर्व अंमलदार आहेत,
त्यांचं पथक जोमाने कामाला लागलेलं होतं. आणि त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने बडनेरा पोलीस स्टेशनचे युनिटचे अधिकारी, अंमलदार आणि इतर सर्व आयुक्तालयातील मोठा हे झाल्यामुळे कामाला लागलेले होते. याच्यामध्ये मग पुढे तपास करता हे सगळे जे 3 आरोपी होते हे कारंजा, घाडगे, जिल्हा वर्धा या ठिकाणी पळून गेल्याबद्दल आम्हाला माहिती प्राप्त झाली होती आमच्या संदीप साहेबांच्या पथकाला. आणि याच्यावरून मग त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाठलाग करून साहिल उर्फ गोलू हरी मोहोड, वय वर्ष 19 आणि राहणार आदिवासी कॉलनी मालटेकडीजवळ अमरावती, आणि सक्षम विजय लांडे, वय 19 वर्ष, राहणार सावंगा गुरव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, आणि सध्या व्यंकय्यापुरा, अमरावती, आणि तिसरा विधी संघर्षी पाल. या तिघांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्याचबरोबर यांना 2 विधी संघर्षी बालकांनी आसरा किंवा सहारा दिला, मदत केली. याकरता आणखी 2 विधी संघर्षी बालकांना सुद्धा यामध्ये चौकशी कामी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने आमचे सहकारी DCP श्री श्याम बुगे, श्री धुमाळ साहेब, क्राईमचे DCP, आणि त्याचबरोबर युनिटचे संदीप कडू, महेश इंगोले, अनिकेत कासार, आणि आमचे पोलीस टीम जे आहे सुनील दासने ढेवले, फिरोज खान, सतीश देशमुख, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, जहीर शेख, सचिन बहाळे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, अतुल संबे, नईम बेग, विकास गुर्दे, नजीमुद्दीन, विशाल वाकपंजर, राहुल हेंगेकर, राजीव रायडेवाले, रंजित गावंडे, सूरज चव्हाण. आव्हानात्मक गुन्हा होता, कारण हातात काहीच सुगावा नव्हता, आणि त्याच्यावरून हा थोडक्याशा म्हणजे पुसटशा CCTV वरून आमच्या टीमनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये अजून हे सुपारी किलिंग टाईपचा प्रकार आहे. यांनी दुसऱ्या एका व्यक्तीकडून काही पैसे घेऊन त्यांना मारण्याची सुपारी घेतलेली आहे. आता कालच त्यांना ताब्यात घेतलेला असल्यामुळे अजून आता त्याच्या पुढचा तपास PCRच्या माध्यमातून बडनेरा आणि क्राईमचे युनिट करत आहे. गुन्ह्याची कबुली दिली आहे का सर? हो, त्यांनी गुन्ह्याची म्हणजे आम्हीच गुन्हा केला हे सांगितलेलं आहे, परंतु सांगणारा त्यांना एक त्रयस्थ व्यक्ती आहे ज्याच्या माध्यमातून त्यांनी हे कृत्य केलं. आता आम्ही त्याचा तपास करत आहोत. त्याच्यापैकी एक जुवेनाईल आहे आणि 2 बाउंड्रीवरचे म्हणजे 19 वर्षाचे आहेत. यांच्याकडे तपास करून PCR घेऊन पुढील तपासामध्ये मग नक्की काय प्रकार होता हे निष्पन्न होईल. सुपारी किती रुपयांची घेतली, काय 1.5 ते 2 लाख रुपयांची सुपारी होती. एकाला 1 लाख रुपये आणि बाकीच्यांना 50-50 हजार रुपये असं प्राथमिक ठरलेलं होतं. ऍडव्हान्स काही दिलेलं नाही त्यांना, ते काम झाल्यानंतर देणार होते. सर, यामध्ये मृतकाचे कुटुंब जे त्यांनी काही आरोप केला आहे का, कोणावरती संशय व्यक्त केला आहे? नाही, मृतकाच्या कुटुंबियांनी काही संशय व्यक्त केला नव्हता. याचं कारण असं आहे, मृतकाचे कुटुंबीय जे आहेत ते सर्व बहुतांशी शिक्षक आहेत. त्याचे जे बंधू आहेत, मेवणे आहेत, पत्नी आहेत, या सगळ्या शिक्षक या पेशामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये, कॉलेजेसमधून किंवा शाळांमधून शिकवण्याचं काम करतात. त्यांना याबाबत काही माहिती नसल्यामुळे पोलीसच्याच टीमने यामध्ये शोध घेऊन कारवाई केली. त्याच्यावर सुद्धा गुन्हा, मयतावर सुद्धा गुन्हा यापूर्वी दाखल आहे, आणि या संबंधित जे विधी संघर्षी बालक आहे त्याच्या कनेक्ट शोधायचं काम आता आम्ही करतो आहोत. कारण अजून निश्चितपणे कोणी सुपारी दिली आणि कशा पद्धतीने हा गुन्हा घडवून घेतला याचा तपास सुरू असल्यामुळे याचा जो काही संपूर्ण परस्पर संबंध आहे तो शोधायचं काम नाही. ते बाहेरचा व्यक्ती आहे, अजून ते निष्पन्न व्हायचं, पण घरचा कोणी असण्याची शक्यता तशी कमी आहे. इस तेज गति की कार्रवाई से अमरावती पुलिस की तत्परता, तकनीकी विश्लेषण क्षमता और अपराध नियंत्रण पर मजबूत पकड़ स्पष्ट होती है। अपराधियों तक पहुंचने के लिए कानून के दायरे में रहते हुए जिस प्रकार की रणनीति अपनाई गई वह प्रशंसनीय है। ब्यूरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।